हा आमचा मिरजेच्या टेरेसवरच्या गुलाबाचा सुंदर फोटो. हा टवटवीत देशी गुलाब सासूबाईंनी माझ्या लावला होता आणि मी कायमची पुण्याला जायची ठरलं ना, त्यावेळेला मला इतकं वाईट वाटलं की हे झाड एवढं मोठं सोडून जायचं, ह्याची कोण निगा राखणार ना, आम्ही सगळेच जण गेल्यावर. ह्या झाडाने मला इतकी भरभरून फुलं दिलेली आहेत, रूप सुगंध, त्याबरोबर ह्याचा गुलकंदही आम्ही भरपूर खाल्लेला आहे स्वतःचा घरात करून. पण निसर्गानं ह्याला वाचवलं आहे. म्हणजे इतक्या उन्हाच्या झळा सोसूनही हा असाच ताजा प्रसन्न राहिला. बघा की कसं छान गुलाबाचं झाड सकाळी दिसतंय बघा हे. आता पुण्याच्या घरात पण मी ह्याची एखादी फांदी नक्की घेऊन जाईन. आता सगळी माझी जवळजवळ झाडं गेलेली आहेत, पण थोडी राहिली आहेत. हा आहे ओवा. ह्या थालीपीठामध्ये, पराठ्यामध्ये आणि महत्त्वाचं भजीमध्ये घालतात. वास पण खूप छान येतो ओव्याचा ह्याला. आणि बिल्डिंगमधले सगळीजण नेतात ह्याला वापरायला जेव्हा पाहिजे तेव्हा. ह्याच्या वापरापेक्षा ह्याचं रूप मला खूप आवडतं, ताजं तवानं हिरवंगार. आणि हा आहे मोगरा. किती छान ना. माझी मोगऱ्याची खूप झाडं होती, पण सगळी जवळजवळ वाळून गेली. कोण लक्ष देणार ना, आम्हीच नाही इथं त्यामुळं. पण हे झाड मात्र राहिले बरं का. खरोखर काही काही याला खरंच निसर्गाचा वरदानच लागतो, देवाचा आशीर्वाद लागतो असं मला वाटतं. माझी तुळस पण सगळी गेली होती, पण एका कुंडीत हे कृष्ण तुळशीचं रोप सापडलं मला, माझ्याच कुंडीत. इतकं छान वाटलं. आणि मग मागचं मात्र मी हिरवंगार रोप मैत्रिणीकडनं काल आणलं आणि परत या कृष्ण तुळशीला आणि हिला परत लावलं. बघूया मी परत येईपर्यंत ही छान फुलती आहे का, कारण सगळंच निसर्गाच्या भरवशावर मी ठेवून जात आहे. माझी ही बाग, छोटीशी बाग मिरजेतली, मला नेहमीच प्रसन्न करत आलेली आहे. आजची सकाळ पण तिनं मला खूप प्रसन्न करून छान आनंद दिला.